तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरी संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता या परीक्षेवरती दुसऱ्या पॅटर्नमध्ये विचारलेले प्रश्न जे आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहोत. याच्या खाली आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत, जसं की खालील चौकटी पूर्ण करा. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी म्हणजे चकोर, पिल्लांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, स्वतःला मिळणारा आनंद म्हणजे स्वानंद, व्यक्तीला सदैव सुख देणारा म्हणजेच योगी. खालील आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. योग्याचे मृदुत्व सर्वांशी, त्याचप्रमाणे पिलियासी म्हणजे काय तर पंखोवा पिलियासी, चंद्रकिरण चकोरासी, जीवन जैसे का जीवासी म्हणजे जीवन जीवासी, असं ह्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. खालील तक्ता आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. काय सांगितलं, योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी यांच्यामधील फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे, योगी पुरुष अंतर्बाह्य निर्मळ करते, पाणी मात्र वरवरचा मळ स्वच्छ करते. योगी पुरुष 2 नंबरला लिहायचं आहे, सर्व काळ सुखदाता असतो. पाण्याने आपण एकदा संतुष्ट होतो, पण पुन्हा तहान लागते. 3 नंबरला लिहायचं आहे, स्वानंद तृप्ती चिरकालासाठी देतात योगी पुरुष. तर पाणी हे पाण्यापासून क्षणिक तृप्तता आपल्याला मिळते. त्यानंतर योगियाचे गोडपण सर्व इंद्रियांना कळते. पाण्याची मधुरता फक्त जिभेलाच कळते. 5 नंबरचा पॉईंट योगी पुरुषामध्ये घ्यायचा आहे, योगी खाली येतात आणि जनांचा उद्धार करतात, त्याचप्रमाणे पाणी खाली पडते आणि अन्नधान्य निर्माण करते. आता खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधायचे आहेत. तर जीभसाठी रसना हा शब्द आलेला आहे, पाण्यासाठी जीवन, उदक, जल हे शब्द आलेले आहेत, गोडपणसाठी मधुरता हा शब्द आलेला आहे, ढग यासाठी मेघ हा शब्द आलेला आहे. आता पाहूया आपण काव्य सौंदर्य. तैसे योगियासी खालू ते येणी, इहलोकी जन्म पावने, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाते निज ज्ञाने उद्धारी. याचा अर्थ काय सांगितलेला आहे आपल्याला रसग्रहण करायचंय. उपरोक्त पंक्ती योगी सर्व काळ सुखदाता या अभंगातील असून त्या संत एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहेत.